एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचं अर्थात एफडीएचं पथक आज थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचलं। एफडीएच्या पथकाकडून कोर्टातील कॅन्टीनमध्ये तपासणी सुरू आहे। नवी मुंबईमधल्या एका हॉटेलचा परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधातील याचिकेच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने एफडीएला महत्त्वाचे निर्देश दिलेले होते। हायकोर्टाच्या कॅन्टीनसह सरकारी आणि निमसरकारी भोजनालयांची सुद्धा तपासणी करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। तसंच 31 जुलैपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? गौरी, सध्या मी मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या बाहेर आहे आणि आपण आतली परिस्थिती पाहू शकतो। आतमध्ये एफडीएचे अधिकारी हे या कॅन्टीनच्या आतमध्ये आहे आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हे कॅन्टीन जे आहे तिथे हे सर्व एफडीएचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या कॅन्टीनची तपासणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवी मुंबई मधल्या हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा एफडीएच्या या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने एफडीएला महत्त्वाचे निर्देश दिले होते आणि त्यानुसारच उच्च न्यायालयाचीच जी कॅन्टीन आहे त्याच्यासह सरकारी आणि निमसरकारी जे भोजनालय आहे त्यांची तपासणी करण्याचे आदेश हे एफडीएला देण्यात आले होते आणि त्याचनुसार आपण जर पाहिलं तर आता ही एफडीएची कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। थेट उच्च न्यायालयाच्याच या भोजनालयामध्ये या कॅन्टीनमध्ये तपासणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर या सगळ्या तपासणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा करण्यासाठी सांगितलं आणि त्या पद्धतीची सगळी तपासणी जी आहे ती सध्या या ठिकाणी केलं जात असल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर आतमध्ये जो कर्मचारी आहे त्याच्या हातात सुद्धा आपल्याला ग्लोव्स जे आहेत ते पाहायला मिळतात। दुसरीकडे त्याच्या डोक्यावर जी आहे ती सेफ्टी टोपी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे सगळेच अलर्ट मोडवर पाहायला मिळते। त्याचबरोबर समोर आपण जर पाहिलं तर काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या मार्फत सध्या उच्च न्यायालयाच्या या भोजनालयाची किंवा या कॅन्टीनची तपासणी सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे जे हायकोर्टाने निर्देश दिले होते त्या पद्धतीने ही तपासणी सध्या सुरू आहे आणि आगामी येणाऱ्या काळात सुद्धा या सगळ्या तपासणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। त्यामुळे थेट आता या आधी सुद्धा आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी एफडीएने अशा पद्धतीची धडक कारवाई जी आहे ती आपल्याला केलेली पाहायला मिळत होती आणि अनेक ठिकाणचे परवाने जे आहेत ते सुद्धा रद्द करण्यात आले होते। त्यामधलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे कॅन्टीन होतं त्याचा सुद्धा भोजनालयाचा त्या कॅन्टीनचा सुद्धा परवाना निलंबित करण्यात आला होता। त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की आज थेट उच्च न्यायालयाच्याच या भोजनालयात या कॅन्टीनमध्ये सध्याची ही एफडीएच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या सरकारी किंवा निमसरकारी तर आता तपासणीच्या दरम्यान नेमकं काय निष्पन्न होतंय का या सगळ्यांना हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।